म्हणजे प्रत्येक गोष्टीची जी अडचण आहे ती दूर करायचा प्रामाणिकतेने प्रयत्न केलाय आणि सगळ्या गोष्टीत प्रत्येक उभाला एकच विषय आता एकदा बीडपर्यंत आली की पुढचं जसं अडेल तसं नाही, आपल्याला पॅरलली सगळे जे काही कामं करता येतील ते करायचा प्रयत्न केला. ॲट अ टाइम सगळे कामं सगळे बाजूने चालू आहेत. आतापर्यंत जी आपलं टार्गेट होतं ते टार्गेट अधिकाऱ्यांनी आणि कॉन्ट्रॅक्टरच्या सुद्धा सह्यतेनुसार सगळं बऱ्यापैकी त्यांनी अचीव्ह करायचा प्रयत्न केलाय. आपल्याला मार्च 2026 पर्यंत परळीपर्यंत रेल्वे न्यायचं आपलं उद्दिष्ट आहे. आणि आता इलेक्ट्रिसिटी आता मी इथं इथपर्यंत आणली, मला सुरुवातीला माहित नव्हतं बीडपर्यंत रेल्वे आणण्यासाठी मी एवढा जोर दिला की जर पण तिथं लाईटच नाही. ते जसं मला कळलं तसं मी आता पुढचं सुद्धा केलं की लाईट सुद्धा पॅरलली बरोबरच करा. आता ते सेमेट्रिकली दोन्ही पण कामं चालू आहेत. त्याच्यामुळं मार्च म्हणजे येणाऱ्या 1 वर्षाच्या आत परळीपर्यंत रेल्वे जाईल आणि आपल्या बीडला जूनपर्यंत पावसाळ्याच्या आत बीडहून रेल्वे नक्की जाईल. त्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला म्हणले, पण त्याचं लाईट नसल्यामुळे राहिले, सिग्नल राहिलेले, हे चिल्लर विषय होते.